तर उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीचा पुराचा प्रवाह हळूहळू ओसरताना पाहायला मिळतोय। सीना नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका अनेक सरकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या शाळांना बसलाय। पुराचं पाणी ओसरल्यानंतर शाळेचा परिसर मात्र चिखलमय झालेला आहे। पुराच्या पाण्यात अनेक विषारी साप वाहून आलेले होते। ग्रामस्थांच्या घराघरात ते शिरलेले होते। त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तूंचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तिर्हे गावातील जिल्हा परिषद शाळेमधनं या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर जिल्हाभरामध्ये मागील काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना मायचा प्रकोप जो आहे तो संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुका असेल, दक्षिण सोलापूर तालुका असेल, मोहोळ तालुका असेल या ठिकाणी पाहायला मिळाला। सध्या पुराचं जे पाणी आहे ते ओसरतानाचं चित्र दिसतंय। सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे की उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावातील जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेत कसा परिसर शाळेचा चिखलमय झालाय हे तुम्हाला दिसून येत असेल की विद्यार्थ्यांचे याच वर्गात जे आहेत ते वर्ग भरत असतील, परिपाठ याच प्रांगणामध्ये होत असेल विद्यार्थ्यांचा, पण हा संपूर्ण परिसर जो आहे खालचा हा अगदी चिखलमय झालेला दिसून येतोय। आणि याच पुराच्या पाण्यामुळं नागरिकांचं असं देखील सांगण्यात येतं की साप जे आहेत ते या पुराच्या पाण्यात मुळं जे आहेत ते नागरिकांच्या घराशेजारी वगैरे हा जो वर्ग आहे हा वर्ग अक्षरशः चिखलमय झालेला दिसून येतोय की दोन पायावरती व्यवस्थित इथून चालता देखील येत नाही अशी परिस्थिती ह्या सगळ्या वर्गांची आहे। सगळा विस्कळीत होऊन पडलेला हा वर्ग आहे की या साधारणतः या पेट्यांमध्ये देखील जे आहे ते पाणी घुसलं असेल अशी शक्यता आहे। विद्यार्थ्यांचे पेपर असतील, विद्यार्थ्यांचे परिपाठाचे पुस्तकं असतील, गृहपाठाच्या वह्या असतील, या देखील या पुराच्या पाण्यामुळं विस्कळीत झाल्याचं चित्र सोलापुरातील तिरे गावात दिसून येतंय। नागरिकांना तर याबद्दल नक्कीच बेहाला हाल सोसावं लागतात, परंतु येणाऱ्या काही दिवसात विद्यार्थ्यांना देखील या पुराच्या पाण्याचा फटका बसतो की काय असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, तिरे, सोलापूर।